हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी जुलै महिना 2026 काय घेऊन येत आहे. तुमची ऊर्जा कशी राहील, कोणते महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन येत आहे. आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा. तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी म्हणजे ऊर्जा एनर्जी एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रीडिंग व्यर्थ आहे हे लक्षात असू द्या. चला तर मग जाणून घेऊया. आता आपण पाहूया कन्या राशी, तुमची या महिन्याची मुख्य ऊर्जा काय राहील. कन्या राशीच्या जातकांसाठी जुलै महिना भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात दडपून ठेवलेल्या भावना आता बाहेर येऊ लागतील. काही लोक आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतील. आधी जे लोक किंवा गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटत होत्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे तुमचा बदलू शकतो. या महिन्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढलेली असेल. कोण तुमच्यासाठी चांगले आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे तुम्हाला सहज समजेल. हा महिना बाहेरच्या यशापेक्षा मनाच्या समाधानावर जास्त भर देणार आहे. तुमच्या करिअर आणि नोकरीमध्ये इथे दिसते की कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढलेली असेल. काही सहकारी तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ असू शकतात. तुम्हाला स्वतःचे काम सिद्ध करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात काही मुलाखती किंवा नवीन संधी मिळू शकतात. बिझनेस करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. कामामध्ये थोडा तणाव असला तरी ते शेवटी मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती काय सांगते. आर्थिकदृष्ट्या हा महिना मागील काही महिन्यांपेक्षा चांगला दिसतोय. एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कोणीतरी आर्थिक मदत करू शकतो किंवा चांगली डील तुम्हाला मिळू शकते. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात मोठी खरेदी टाळा. ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना हळूहळू फायदा दिसू लागेल. प्रेम संबंधांमध्ये जे सिंगल आणि कपल आहेत, नात्यामध्ये काही दिवसापासून सुरू असलेले छोटे वाद हळूहळू कमी होतील. दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासमोर आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. जर लग्नाचा विचार सुरू असेल तर चर्चा पुढे जाऊ शकते. आता जे सिंगल आहेत त्यांना, ज्यांच्या आयुष्यात कोणीच नाही, त्यांना भावनिकदृष्ट्या प्रगल्भ व्यक्ती भेटू शकते. ही व्यक्ती सुरुवातीला मैत्रीच्या रूपात येईल, त्यामुळे कुठलीही घाई गडबड करू नका. लग्नयोग, लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांना लोकांसाठी सकारात्मक संकेत दिसत आहेत. घरातील मोठ्यांचे सहकार्य मिळू शकते. काही लोकांचे अडकलेले प्रस्ताव पुन्हा सुरू होतील. प्रेमविवाह करणाऱ्यांना संयम ठेवावा लागेल, पण आशा सोडू नका. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत एखादा छोटा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. दूर गेलेल्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद या महिन्यात तर खूप महत्त्वाचा ठरणार. तुमचे मित्र आणि सोशल लाईफ काय सांगते. सर्वच मित्र खरे नसतात हे तुम्हाला या महिन्यात कळेल. या महिन्यात कोण तुमचा खरा शुभचिंतक आहे हे स्पष्ट होईल. जुने मित्र पुन्हा भेटू शकतात. नवीन ओळखींपैकी एखादी व्यक्ती पुढे जाऊन तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. आरोग्याबाबत शरीर विश्रांतीची मागणी करत आहे. झोप अपुरी राहू देऊ नका. वेळेवर झोपा. मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्यास खूप फायदा होईल. जुन्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. अचानक प्रवासाचा योग दिसतोय.
हा प्रवास कामासाठी किंवा कुटुंबासाठी असू शकतो. लांबचा प्रवास सुखकारक राहील. आता जे ते शिक्षणामध्ये आहेत विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना मेहनतीचा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सातत्य ठेवले तर चांगले यश मिळू शकते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढेल. आता या महिन्यात कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे? या महिन्यात सर्वात मोठा इशारा म्हणजे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणी तुमच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करू शकतो. ऑफिसमध्ये राजकारणापासून दूर राहा. गुपित प्रत्येकाला सांगू नका. काही लोक समोरून गोड बोलतील पण मागून वेगळे वागू शकतात. या महिन्यात कोणत्या संधी मिळू शकतात तुम्हाला? नवीन आर्थिक संधी, नवीन नोकरी, बिझनेसचा विस्तार, जुने संबंध सुधारण्याची संधी, नवीन घर किंवा प्रॉपर्टीबाबत विचार होऊ शकतात. परदेशाशी संबंधित कामाची शक्यता. या महिन्यामध्ये तुमची लपलेली ऊर्जा बाहेर येईल. कन्या राशीच्या अनेक जातकांसाठी गेल्या काही महिन्यात स्वतःच्या भावना तुम्ही दाबून ठेवल्या आहेत. तुम्ही बाहेरून मजबूत दिसत आहात पण आतून अनेक प्रश्नांनी त्रस्त आहात. मी योग्य निर्णय घेतो का? लोक माझा गैरफायदा तर घेत नाही ना? इतकी मेहनत करूनही मला अपेक्षित फळ का नाही मिळत? या महिन्यात विश्व तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करेल. या महिन्यात कोणीतरी तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. आजूबाजूला लक्ष असू द्या. मला या कार्डमध्ये स्पष्ट दिसते की एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्याशी रोज बोलतच असेल असे नाही. सोशल मीडियावरून, इतरांकडून किंवा दुरून तुमच्याबद्दल माहिती घेत आहे. काहींसाठी ही व्यक्ती पूर्वीची ओळख असू शकते. काहींसाठी तुमच्या ऑफिसमधील व्यक्ती असू शकते तर काहींसाठी नातेवाईकांपैकी कुठली तरी एक व्यक्ती असू शकते. सावध राहा. या महिन्यात स्पर्धा आणि मत्सर दिसते. या महिन्यात तुमच्या यशामुळे काही लोक अस्वस्थ होतील. तुम्ही पुढे जात आहे त्यांना हे पचणार नाही. तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात पण विशेष म्हणजे हे तुम्हाला थांबवू शकणार नाहीत. कारण तुमच्यावर दैवी संरक्षण आहे. तुमच्या कुलदेवत तुमच्या पाठीशी उभे आहे इथे. या महिन्यामध्ये भूतकाळ पुन्हा समोर येणार का? हो, भूतकाळातील कशा अनेक गोष्टी आहेत ते अचानक तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. कोण असेल ते? अनेक कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकते. पण प्रश्न हा नाही की ती व्यक्ती येईल का? प्रश्न हा आहे की यावेळी तुम्ही तिला स्वीकाराल का? कारण आता तुम्ही आधीसारखे नाही राहिलेले आहेत. तुमचा विचार बदललेला असेल. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा जुळण्याच्या ऐवजी पहिले विचार करा. कुटुंबातील आनंद, घरामधील एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. लग्न, साखरपुडा, बाळाचा जन्म, नवीन घर, एखादा शुभ समारंभ यावेळी काही घडण्याची शक्यता आहे. ज्या घरात बऱ्याच दिवसापासून तणाव होता तिथे पुन्हा हसू दिसू शकते. या महिन्यामध्ये पैसा कुठून तरी येणार आहे तुमच्या आयुष्यात. फक्त पगारातून नाही तर अडकलेले पैसे, कमिशन, फ्रीलॅन्सिंग काम, भेट स्वरूपात पैसा किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा. अनेक स्रोतातून थोडा थोडा पैसा येताना दिसत आहे. जीवनात मोठा बदल घडणार आहे ही रीडिंग सांगते. जुलै हा शेवट नाही तर नवीन अध्याय सुरू होण्याचा महिना आहे. ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलू लागेल हळूहळू. आता या महिन्यात अचानक घडणाऱ्या घटना कुठल्या आहेत? ज्या घडणारच अचानक. या महिन्यात काही गोष्टी पूर्णपणे अनपेक्षित घडू शकतात. काय काय असतील त्या? अचानक फोन येऊ शकतो जो तुम्ही एक्सपेक्ट पण केला नसेल. अचानक कोणाची तरी भेट होऊ शकते, नाही तर तुम्ही कुठेतरी भेटायला जाल कोणाला. अचानक ऑफर येऊ शकते तुम्हाला. माहीत नाही पण कुठलीही ऑफर येऊ शकते ती. जॉब ऑफर येऊ शकते. अचानक प्रवास येऊ शकतो. अचानक एखादी व्यक्ती मदतीला धावून येईल. यापैकी कुठलीही एक घटना तरी घडेल. विश्व तुम्हाला सरप्राईज देणार आहे. आध्यात्मिक विश्वात वाढ होईल तुमची. तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र होईल या महिन्यात. स्वप्न तुम्हाला जास्त पडू शकतात. लक्षात ठेवा कुठली स्वप्न पडतात ते. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी संकेत मिळू शकतात भविष्याबाबतीत. काही स्वप्न तर खरी ठरू शकतात.
देव, गुरु किंवा विश्वाकडून संकेत मिळू शकतात. ध्यान केल्यास तर उत्तर लवकर मिळतील. आता या महिन्यात तुमच्या कुठल्या गोष्टी कायमस्वरूपी संपतील? तर जुनी भीती, स्वतःबद्दलचा कमी आत्मविश्वास, लोकांना खुश ठेवण्याची तुमची सवय, विषारी नाती, अनावश्यक ताण या गोष्टी संपतील आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. जुनी भीती सोडा आणि पहिली स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाढवा. स्वतःला कमी लेखणे बंद करा. नेहमी लोकांना खुश ठेवण्याची सवय असेल ती सोडून टाका. स्वतःसाठी जगा. दुसऱ्यांना काय वाटेल याची चिंता तुम्ही करू नका. जे नाते तुम्हाला सुख देत नाही ते नाते तुम्ही संपवून टाका. आता लक्ष देऊ नका. अनावश्यक ताण वगैरे सगळं घ्यायचं बंद करा. टेन्शन तर अजिबात घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल आपल्या टायमावर. या महिन्यात नवीन सुरुवात होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ऊर्जा पूर्णपणे बदलताना दिसते. जे अडकले होते ते पुढे सरकू लागेल. जे थांबले होते ते चालू होईल. ज्याची वाट पाहत होता तो संधी किंवा निर्णय मिळू शकते. विश्वाचा गुप्त संदेश. विश्व सांगत आहे तुम्ही हरलेले नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. काही वेळा उशीर हा नकार नसतो, तो योग्य क्षणासाठी तयारी असते. जुलैमध्ये तुमच्यासाठी अशीच तयारी पूर्ण होताना दिसते. विश्व तुम्हाला सांगते की तुम्ही खूप काळ इतरांसाठी जगलात, आता स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्या. स्वतः प्रेम करा. तुमची किंमत इतरांना ठरवू देऊ नका. जे तुमच्यासाठी नाही ते सोडण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी या महिन्यासाठी खास उपाय. दररोज सकाळी 11 वेळा मनात म्हणा, मी योग्य निर्णय घेत आहे. विश्व माझ्यासाठी योग्य दारे उघडत आहे. बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. लहान मुलांना फळे आणि मिठाई दान करा. तुमच्यासाठी या महिन्यासाठी अंतिम भविष्यवाणी कुठली? या महिन्यासाठी या संपूर्ण स्प्रेडमध्ये दोन ऊर्जा एकाच वेळी दिसत आहेत. एकीकडे काही लोक तुमच्या विरुद्ध विचार करत आहेत, दुसरीकडे विश्व तुमच्यासाठी नवीन दारे उघडत आहे. याचा अर्थ लोक अडथळे निर्माण करतील, पण त्या अडथळ्यांपेक्षा तुमचे भाग्य मोठे असेल. जुलै 2026 मध्ये कन्या राशीच्या अनेक जातकांना एक असा टर्निंग पॉईंट अनुभवायला मिळू शकतो जिथे ते मागे वळून पाहतील आणि म्हणतील, या महिन्यापासून माझं आयुष्य खरंच बदलायला सुरुवात झाली आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमध्ये कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करूया. भेटूया पुन्हा पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.